companies and the household customers were dependent on foreign companies who were either importing the equipment or producing part of them in Indian subsidiaries. Mainly, those subsidiaries were using the low priced human resource for assembling purpose. भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर हे चित्र समोर आहे. अजूनही हीच परिस्थिती आहे की आपल्याकडे हे जे हार्डवेअर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत आपल्या देशातले जे आहेत त्या मॅक्झिमम ह्या त्यांच्यामध्ये फारशी या दृष्टीने इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे. आणि अर्थातच या सगळ्या हे सगळे ज्या काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत हे असेंब्ली भारतामध्ये मॅक्झिमम त्याचं असेंब्ली केली जाते. म्हणजे बरेचसे पार्ट्स कम्प्युटर्सचे जर तुम्ही बघितलेत तर हे परदेशामध्ये तयार होतात आणि भारतामध्ये फक्त ते असेंबल केले जातात. आणि हे असेंबल करण्याचं काम भारतातल्याच वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रदेशांमध्ये भागांमध्ये हे वेगवेगळ्या माणसांकडून ज्याच्यामध्ये कमीत कमी पैसे देऊन काम होईल अशा मजुरांकडनं अशा लोकांकडनं हे असेंब्ली करण्याचं काम करून घेतलं जातं. हा भारतातली परिस्थिती आहे. पुढचा त्यातलाच मुद्दा पुढचा मुद्दा बघा काय म्हणतोय तो. लॅक ऑफ बेसिक रिसर्च इनिशिएटिव्ह अँड प्लेझंट इन्फ्रास्ट्रक्चर हॅज रिझल्टेड इन ॲब्सेन्स ऑफ गुड पेटंट अँड कमर्शियल प्रोडक्शन ऑफ इंडिजिनियसली बिल्ड इक्विपमेंट्स. आपल्याकडे काय आहे की या बाबतीमध्ये रिसर्च करायचा इनिशिएटिव्ह कमी घेतला जातो की ग्रीन कम्प्युटिंगच्या दृष्टीने काय काय करायला हवं, पर्यावरणाला घातक होऊ नये असे आपण काही त्याच्यामध्ये जे जे 3-4 मी आत्ता सांगितले लेड मर्क्युरी वगैरे अशा प्रकारातले प्रॉडक्ट्स न वापरता आपण दुसरे काही प्रॉडक्ट्स वापरून त्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकू का यासाठी रिसर्च होणं आवश्यक आहे. हा रिसर्च भारतातून बऱ्याच कमी प्रमाणामध्ये त्याला इनिशिएटिव्ह घेतला जात नाही आणि अर्थातच तेवढं पूरक वातावरण आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे मग हे होतं की आपल्याला देर इज अ रिझल्ट इन ॲब्सेन्स ऑफ गुड पेटंट अँड कमर्शियल प्रोडक्शन ऑफ इक्विपमेंट्स. त्यामुळे हे अजूनही होऊ शकत नाही. आणि अर्थातच पुढचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे बघा. ड्यू टू टॅक्स रिलीफ गिवन बाय द गव्हर्नमेंट इन द लास्ट फ्यू इयर्स फॉर इम्पोर्टिंग कम्प्युटर हार्डवेअर accelerated the import and resulted in the minimization of the machines, equipments and peripherals. काय झालं गव्हर्नमेंटनी हा टॅक्स रिलीफ दिला कशासाठी तर कम्प्युटरचं जे हार्डवेअर आहे हे इम्पोर्ट करण्यासाठी त्यांनी टॅक्स रिलीफ दिलेला आहे. त्यामुळे इम्पोर्ट वाढला आणि अर्थातच इक्विपमेंट्स मशीन्स आणि पेरिफेरल्स ही जी काही आहे ती मॅक्झिमम आपल्याकडे इम्पोर्ट केली गेली. In this situation, many small and medium-scale industries were induced to start procuring the hardware at low prices and venture into the building of IT infrastructure for their company. याच्यामुळे झालं काय की जास्तीत जास्त ह्या प्रकारातल्या गोष्टी कम्प्युटरचं जे हार्डवेअर आहे हे जास्तीत जास्त इम्पोर्ट केलं गेलं कारण टॅक्स रिलीफ मिळाल्यामुळे गव्हर्नमेंटने त्याच्यावरती टॅक्स रिलीफ केल्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी ह्या इम्पोर्ट केल्या गेल्या कमी किमतीमध्ये हार्डवेअर ॲट लो प्रायसेस. त्यामुळे तो हा भारताची परिस्थिती ही सध्याची अशी आपल्याला दिसती आहे. ड्युरिंग दीज ॲक्टिव्हिटीज प्राईस वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. मग अशी आपण म्हटलो कॉस्ट इथे सुद्धा तेच तो आपण सांगतो आहोत की हा प्राईस त्यातली किंमत हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. At that point of time, the basic objective was to build basic infrastructure without considering the principle of green computing. ग्रीन कम्प्युटिंगचा विचार न करता मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की माझं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे. माझ्याकडे सर्व्हर्स पाहिजेत, माझ्याकडे सर्व्हर फार्म पाहिजे, माझ्याकडे नेटवर्किंग पाहिजे, माझ्याकडे 100 कम्प्युटर्स पाहिजेत, प्रत्येकाला आपल्या टेबलवरती कम्प्युटर हवा, प्रत्येकाला आपल्याकडे प्रिंटर हवा. हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ही त्याची माझ्याकडे बिल्ड व्हायला पाहिजे हा त्याचा मेन मोटिव्ह आपल्याकडे असतो. आणि ग्रीन कम्प्युटिंगचा विचार न करता या गोष्टींचा आपण विचार जास्त करतो. इन द लेटर स्टेज वेन ॲट द रिसेंट टाईम द कन्सेप्ट इज ग्रोन इनफ इट इज नॉट पॉसिबल फॉर मोस्ट ऑफ द स्मॉल अँड मीडियम स्केल कंपनीज टू रीडू द टास्क ऑफ IT इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ओव्हर अँड अबाव बेअरिंग द कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड प्रोक्युअरमेंट ऑफ सॉफ्टवेअर. म्हणजे सांगायचा मुद्दा असा
की माझं आत्ता लक्ष काय आहे, माझी आत्ता प्रायोरिटी काय आहे, तर माझ्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. वेगवेगळे कम्प्युटर्स, वेगवेगळे हार्डवेअर्स, वेगवेगळे सर्व्हर्स, वेगवेगळे प्रिंटर्स, हे सगळं नेटवर्किंग, हे सगळं माझ्याकडे पाहिजे. हा जेव्हा माझा मेन मोटिव्ह असतो त्यावेळेला मी ग्रीन कम्प्युटिंगकडे दुर्लक्ष करते. आणि ज्या वेळेला या ग्रीन कम्प्युटिंगची गरज भासायला लागते त्यावेळेला आता मला ऑलरेडी मी हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, तर ते जुनं माझं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे मी उभं केलेलं आहे ते पूर्ण काढून टाकायचं आणि ग्रीन कम्प्युटिंगच्या दृष्टीने नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी करायची. हे भारतासारख्या विकसनशील देशाला शक्य नाही आहे. आपल्याला ते खूप महागात वाटतं आणि आपल्याला त्याचे प्रोक्युअरमेंट कॉस्ट, त्याचं मेंटेनन्स कॉस्ट हे आपल्याला खूप बेअर करायला लागते. त्यामुळे ह्या कंपन्या तयार होत नाहीत. ही आत्ताची भारतामधली परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रीन कम्प्युटिंग हा विषय त्यांच्या दृष्टीने बाजूला पडलेला, थोडासा निग्लेक्टिव्ह सब्जेक्ट अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जातं. पण तरीसुद्धा अजूनही काही पूर्णपणे आशा सोडायची गरज नाही आहे, कारण पुढच्या मुद्द्यामध्ये आपण म्हणतोय मोस्ट ऑफ द कंपनीज आर नॉट इंटरेस्टेड टू चेंज देअर IT इन्फ्रास्ट्रक्चर टू ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर. तयार नसतात कंपन्या त्या, की बाबा नाही बाबा माझं ऑलरेडी सेटअप झालेलं एन्व्हायरमेंट आहे. एखादा सर्व्हर मला व्हर्च्युअलायझेशन करायचं आहे, माझ्याकडे 4 सर्व्हर्स आहेत, तर ते काढून मी व्हर्च्युअलायझेशन करावं का? त्यासाठी मला मग कदाचित जास्त ताकदीचा कम्प्युटर घ्यायला लागेल, सर्व्हर घ्यायला लागेल. तर त्याला त्या कंपन्या तयार नसतात. इवन इफ दे आर कन्सर्न अबाउट द कन्सेप्ट, दे विल वेट अंटिल द कॉस्ट इज रिकवर्ड फ्रॉम द ओल्ड इन्फ्रास्ट्रक्चर. जोपर्यंत माझा पूर्णपणे कॉस्ट याच्यातून रिकवर होत नाही तोपर्यंत मी माझं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर वापरत राहणार आहे. आणि जेव्हा कधी माझं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर मला पूर्णपणे युटिलाइज होईल असं वाटतं त्यावेळेला नवीन इन्फ्रास्ट्रक्चर घेताना मी ग्रीनचा विचार करू शकते. अशा प्रकारातली मानसिकता अजूनही स्मॉल इंडस्ट्रीजची भारतामधल्या आपल्याला दिसून येते. व्हेन दे विल प्रोक्युअर एनी न्यू इक्विपमेंट, they will have a choice of green equipment, but in that case also price will play deterrent role in decision making. अर्थातच ग्रीन कम्प्युटिंगचा जर विचार केला तर ती इक्विपमेंट्स आणि आत्ताची इक्विपमेंट्स याच्या प्राईसमध्ये खूप फरक येतो. आणि त्यामुळे जरी माझी जुनी इन्फ्रास्ट्रक्चर मला काढून नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचा विचार जेव्हा मी करते त्यावेळेला कॉस्ट हा जर विचार असेल तर मला नवीन ग्रीन कम्प्युटिंग करावं का या दृष्टीने मला विचार करायला लागतो, कारण तो कॉस्ट डिफरन्स खूप असतो. रिगार्डिंग द लार्ज कंपनीज अँड मल्टीनॅशनल कंपनीज, कॉस्ट ऑफ प्रोक्युअरमेंट ऑफ न्यू ग्रीन इक्विपमेंट्स इज नॉट व्हेरी टफ, बट अगेन डिस्पोजल ऑफ द ओल्ड इक्विपमेंट इज नॉट व्हेरी इझी टास्क. छोट्या कंपन्या का नाही विचार करत? कारण त्यांना पैसा महत्त्वाचा असतो. त्या म्हणतात अरे एखादी वस्तू घेण्यासाठी जर मला 10 रुपये द्यायला लागतील आणि तीच वस्तू जर मला ग्रीन कम्प्युटिंगचा विचार करून जर मला 50 रुपये द्यायला लागत असतील तर मी मधले हे 40 रुपये का घालवू? अशा प्रकारातला विचार छोट्या कंपन्या करतात. मोठ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये प्राईसचा विचार कदाचित नसतो. त्या म्हणतात ठीक आहे 10च्या ऐवजी मी 50 देणार आहे, मला पर्यावरणाचा विचार करणं गरजेचं आहे. पण अशा कंपन्यांचा काय विचार करायला लागतो तर हे जे जुने माझे कम्प्युटर्स आहेत याचं मी काय करू? हे मी कसा कचरा जो निर्माण होणार आहे हा मी डिस्पोज ऑफ कसा करू? हा इश्यू त्यांना फेस करायला लागतो. त्यामुळे भारताची परिस्थिती ही मोठ्या आणि छोट्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये फारशी समाधानकारक अजूनही झालेली नाही आहे. आता बघा, मोस्ट ऑफ द लार्ज कंपनीज नाऊ डेज गॉन फॉर अ इम्प्लिमेंटेशन ऑफ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग पॅकेज or at least started using large customized software coupled with use of database management system and eventually having very large distributed database in different servers that may also have massive networking infrastructure or client server architecture. And at this stage it is really not easy to switch over to new equipments and reinstate the operation without any effect to the soft resources and connectivities and data communication at different levels. थोडक्यात मला या स्लाइडमध्ये असं सांगायचं आहे की मोठमोठ्या कंपन्या ह्या ERP सोल्युशन्स घेतात. म्हणजे काय? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. माझ्याकडे एकच सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर वापरून मी माझ्याकडचे वेगवेगळे डिपार्टमेंटची कामं चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे.
म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सॉफ्टवेअर वापरून मला वेगवेगळी कामं करायची गरज नाही. एकच सॉफ्टवेअर मला ही सगळी कामं करायला मदत करतं. त्याला म्हणतात एंटरप्राइज रिसोर्स सॉफ्टवेअर, ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग केलेलं जातं. आता जर का मी ERP सोल्युशन्स अडॉप्ट केलेली आहेत आणि त्यासाठी मी काही घेतलेले आहेत सर्व्हर्स, तर ती सगळी ERP सिस्टीम स्क्रॅच करून ग्रीन एन्व्हायरमेंटसाठी मी काही करणं, याच्यासाठी या मोठ्या मोठ्या कंपन्या अजूनही तयार होत नाहीत. कारण त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायला लागते. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडे वेगवेगळी ही नेटवर्किंगची इन्फ्रास्ट्रक्चर असतं, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर लागतं ह्या सगळ्या ERPसाठी, किंवा वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. ह्या सगळ्या गोष्टी बंद करून नवीन ग्रीन कम्प्युटिंगचा विचार करायच्या दृष्टीने त्यांना नवीन इक्विपमेंट्स, नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचा स्विच व्हायच्या दृष्टीने ती कंपन्याच तयार होत नाहीत किंवा त्यांची तेवढी तयारी दर्शवत नाहीत. आणि याच्यामध्ये हा मुद्दा आपण सांगतो आहोत की IT based business intelligence and operation is now in growth phase and the stakeholders are really concerned to maximize the return to investment. थोडक्यात मला इथे म्हणायचं आहे की जुनं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचा मॅक्झिमम रिटर्न्स त्याच्यातून मला मिळाल्याशिवाय मी या नवीन इन्फ्रास्ट्रक्चर घेण्याकडे जाणार नाही. आणि अर्थातच मला ती नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जास्त कॉस्टला घेण्याची इच्छा नाही. भारतीयांची ही मानसिकता मी इथे फक्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे. Moreover, the human resource of the country is not very much concerned with the effect of toxic materials used in the equipments, and so no public movement is visible now in regard in this project. मॅक्झिमम लोकांना माहितीच नाही आहे की हे असे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. यामध्ये हे वेगवेगळी जे घातक पदार्थ वापरले जातात ते आपल्या शरीराला त्रासदायक आहेत, याच्याबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये नसल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष जास्त केलं जातं. आणि या स्लाइडमध्ये आपण म्हणतो आहोत, गव्हर्मेंटबद्दल बोलतो आहोत की ग्रीन मुवमेंट, ग्रीन स्टँडर्ड्स हे गव्हर्मेंट आत्ता मॅन्डेटरी करतं आहे. वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज, मोठमोठ्या कंपन्यांना तर हे आता त्यांनी बंधनकारक केलेलं आहे की इथून पुढे वापरताना ही तुम्ही काळजी जरूर घ्या की तुम्ही नवीन खरेदी करत असताना कशा पद्धतीने कम्प्युटर्स खरेदी कराल, याचा अवेअरनेस लोकांमध्ये टाका. जुने कम्प्युटर्स डिस्कार्ड करण्याच्या दृष्टीने तुम्ही काय कराल, त्याचा रियूज, रिसायकल करू शकाल का, या दृष्टीने तुम्ही भारतामध्ये सुद्धा चळवळ सुरू झालेली आहे. गव्हर्मेंटचा याच्यामध्ये मेजर पार्ट आहे. आणि मला या स्लाइडमध्ये, ही आपली शेवटची स्लाइड आहे ज्यामध्ये मला सांगायचं आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम आपण म्हणतो, पण ग्रीन कम्प्युटिंग बिगिन्स ॲट डेस्कटॉप. आपल्या स्वतःच्या टेबलवरून हे चालू होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरतो, खूप चांगल्या पद्धतीने वापरतो आणि ती वापरणं आवश्यकच आहे. पण तरीसुद्धा नंतर ह्या गोष्टीचं काय होणार आहे याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू नयेत या दृष्टीने आपणही काही पावलं टाकणं आवश्यक आहे, हे मला सांगायचं आहे. मी एक तुम्हाला आत्ता एक गव्हर्मेंटचा GR दाखवणार आहे की ज्यामध्ये जुनी तुमची जी कम्प्युटरची इक्विपमेंट्स आहेत ती इक्विपमेंट्स डिस्कार्ड करणं, म्हणजे डिस्कार्ड करणं म्हणण्यापेक्षा त्याची विल्हेवाट कशी लावायची याच्याबद्दलचा हा GR आहे. हा स्क्रीनवरती आपण बघूयात. तुम्हाला सगळ्यांना हा GR उपयोगी पडू शकेल असं मला वाटतं. महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरून हा डाउनलोड करून घेतलेला GR आहे.